राज्यांना आरक्षणाचा अधिकार देणारं दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पास झालं। मात्र तरीही मराठा आरक्षणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला नाही, कारण 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल केल्याशिवाय आरक्षण टिकणार नाही। त्यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय। पाहूया त्यावर आधारित हा एक रिपोर्ट। 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याविरोधात भाजपचं मतदान। मराठा धनगरांचा भाजपकडून विश्वासघात, शिवसेनेचा हल्लाबोल। हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे दिखाऊ पण होतं। पहिली गोष्ट, कालच्या कायद्यानं सगळ्यात चांगली गोष्ट कोणती घडली असेल तर यांची थोबाडं त्यांनी रंगवली। घटनात्मक दृष्ट्या 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही। 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही। जी 50% आरक्षणाची मर्यादा उठवण्याची मागणी विरोधक करतायत, त्या उपसूचनेवर लोकसभेत मतदान झालं। काँग्रेससह इतर पक्षांच्या 71 खासदारांनी पाठिंबा दिला। मात्र भाजपनं या दुरुस्ती विरोधात मतदान केलं। त्यामुळे शिवसेनेनं थेट पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला। मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावावरून, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या नावावरून किंवा इतर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ज्यांना कळवळा आला होता, त्या भारतीय जनता पक्षाचं बिंग काल संसदेमध्ये फोडलं गेलं। भारतीय जनता पक्षाचं मराठा समाजावर असलेलं प्रेम, धनगर समाजावर असलेलं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे दिखाऊ पण होतं। कालच्या दुरुस्तीला त्यांनी समर्थन न करून मराठा आणि धनगर समाजाचा विश्वासघात महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी केलेला आहे, भाजपाच्या खासदारांनी केलेला आहे। पहिली गोष्ट, कालच्या कायद्यानं सगळ्यात चांगली गोष्ट कोणती घडली असेल तर यांची थोबाडं त्यांनी रंगवली की तुम्ही जो महाराष्ट्र सरकारवर आरोप करत होता तो चुकीचा होता, केंद्र सरकारकडेच तो अधिकार होता आणि कालच्या कायद्यानं तो पहिल्यांदा आता राज्य सरकारकडे परत गेला। सभागृहातील सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांनी असं म्हटलं की सुंदर घटना ही दुरुस्ती तुम्ही दिली शिवसेनेनं। या दुरुस्तीला महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी समर्थन नाही केलं। एसईबीसी अंतर्गत राज्याला आरक्षणाचा अधिकार देणारं 127व्या घटना दुरुस्तीचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं। पण 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याच्या सूचनेवर भाजपनं विरोधात मतदान केलं। आता शिवसेनेच्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं। आता वकिलाची फौज उभी करा, तिन्ही पक्ष पहिले एकत्र बसा आणि सांगा की नरेंद्रजी मोदींनी आता जे करायला पाहिजे होतं, जे त्यांच्यावर रोष होता तो आता गेला। आता लोक रोष आपल्याला देतील। आता चांदीचा ताटन सोन्याचं पाट बंद करा। आता मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि ते आरक्षण द्या। 102 घटना दुरुस्तीवर आम्हाला अधिकार नाही म्हणत होते, 127व्या घटना दुरुस्तीवर तुम्हाला आता अधिकार दिले। हे अलंकारिक भाषा बंद करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या। तर इकडे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही 127व्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली। मात्र केंद्र सरकारनं आणलेलं विधेयक अर्धवट असल्याची टीका राऊतांनी केली। आज आप ये बिल लेकर आए हैं, लेकिन ये बिल आधा अधूरा है। ये बिल में आपने अमेंडमेंट के बावजूद भी जब तक आप आरक्षण पर जो 50% का जो सीलिंग आपने रखा है वो 30 साल पुराना है, 30 साल हो गए। 50% का आरक्षण जो है उसकी मर्यादा बढ़नी चाहिए। मराठ्यांचं आरक्षण टिकावं म्हणून 50%ची आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याची मागणी विरोधकांची आहे। पण तशी घटना दुरुस्ती करूनही 50% आरक्षण देताच येणार नाही, असं घटना तज्ञांचं मत आहे। 50%च्या वर घटना दुरुस्ती करून सुद्धा तुम्हाला जाता येणार नाहीये। मग आता कसं झालं की मराठ्यांना मागास तुम्ही ठरवलं समजा तर ते ओबीसी मध्ये येणार। म्हणजे घटनेचं सांगतोय मी, राजकारण वेगळं। तेव्हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब ज्यांचं गेल्यानंतर इथे काय 27% उरतात 50%च्या आत आणण्याकरता, त्याच्यामध्ये सगळेच मागासवर्ग येणार, त्याच्यामध्ये मराठा पण येणार। तर हे आता वाटून घ्यावं लागेल आणि याच्यासाठी राजकीय सामंजस्याची गरज आहे। 127व्या घटना दुरुस्तीवरून लोकसभेत विरोधकांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला। पण ओबीसींवर कुणी का बोलत नाही, असा सवाल भाजपच्या प्रीतम मुंडेंनी केला होता। त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तर देत प्रीतम मुंडेंचं वक्तव्य विरोधात्मक असल्याचं म्हटलं।
आज ओबीसीची राज्यात जी परिस्थिती आहे, आमचं अस्तित्वात असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप हे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हा समाज या गोष्टीसाठी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही, कारण तुम्ही आपली भूमिका मांडण्यामध्ये तिथे कमजोर ठरलेले आहात. त्यांचं हे वाक्य फार कॉन्ट्रॅडिक्टरी आहे, हे चुकीचं वाक्य आहे. ज्या त्या बोलत असतील हे वाक्य आजच्या 127 घटना दुरुस्तीशी काही कनेक्टेड नाही आहे आणि ते चुकीचं आहे. घटना दुरुस्तीमुळे राज्यांना आरक्षणाचे अधिकार मिळेल, पण प्रमुख मुद्दा हा 50% मर्यादा शिथिल करण्याचा आहे. लोकसभेतल्या भूमिकेवरून तरी भाजपची अशी तयारी नसल्याचं दिसतंय आणि संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता येणार नाही असं घटनातज्ञ म्हणतायत. त्यामुळे आरक्षणाचा पेच कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.